खरं तर या झोपलेल्या प्रशासनाला जाग यावी म्हणून आज आम्ही पूर्ण पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज या ठिकाणी जागर मोर्चाचं आयोजन केलं होतं। मी आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या मागच्या वेळेस सांगितलं होतं की पुनवळे येथील जो भूखंड आहे खरं तर तो संपूर्ण भूखंड हा 200 गुंठ्याचा होता, परंतु तब्बल फक्त 91 गुंठे जमीन ही महानगरपालिकेची आणि ती अशी अविस्तृत असताना जी 91 गुंठे महानगरपालिकेच्या ताब्यात आली ती महानगरपालिकेला खाजगी संस्थेला जी ऑक्सफर्ड जी संस्था आहे त्या संस्थेला देण्याचा एवढा घाट का घातला गेला। खरं तर त्या संस्थेला देण्यासाठी खरं तर आमच्या येथील 4 कॉर्पोरेटर होते, त्यांनी देखील या ठिकाणी विरोध केला। आपण पाहिला असेल भाजपच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी जे सत्ताधारी आहेत त्यांनी देखील तो भूखंड देण्यास विरोध केला होता। राष्ट्रवादी यांनी फक्त बघायची भूमिका घेतली, कारण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की राष्ट्रवादी ही भाजपचीच बी टीम आहे, त्यांना पूर्ण सहकार्य करणारी आहेत। जर या सगळ्यांचा विरोध होता असताना आयुक्ताला नेमकं कोणाचा दबाव होता आणि विशेष म्हणजे महापौरांना कोणाचा दबाव होता की महापौरांनी हा प्रस्ताव घाईघाई मंजूर केला। खरं तर तो प्रस्ताव दप्तरी दाखल करायला पाहिजे होता, परंतु तसं न करता तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्या ठिकाणी आणि अतिशय कवडीमोल भावात। खरं तर आज आपण पाहिलं असेल तातवडे परिसर असेल, त्या ठिकाणी वाकड परिसर असेल, आमचा पुनवळे परिसर असेल, किवळे परिसर असेल, रावेत असेल, त्या ठिकाणी जर आपण त्याच जागेवरती जर उच्च दर्जाचं जर शिक्षण त्या ठिकाणी महानगरपालिकेकडनं इमारत बांधून ते विकसित केलं असतं तर निश्चितच तिथल्या गोरगरीब मुलांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला असता। आपण जर पाहिलं तर अतिशय फक्त 7 करोड रुपयाला ती 30 वर्षासाठी म्हणजे 30 वर्षांनी सुद्धा ती जी मिळकत आहे ती महानगरपालिकेला मिळन अथवा ना मिळन याच्यात पण आता डाऊट वाटतोय सर्वांना। आणि 7 कोटी रुपयात जर 91 गुंठे एवढं मोठं भूखंड जर त्या संस्थेला देण्यात येत असेल तर नक्कीच महापौरांना आणि आयुक्तांना ह्याच्या मागं कोणाचा तरी दबाव असल्याशिवाय ही मंजूरच होणार नाही। अध्यक्ष साहेब, तुम्ही एका आमदाराचा हा प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं होतं, परंतु त्या आमदाराचं नाव तुम्ही सांगितलं नाही। मी सांगितलं ना, विधान परिषदेचे जे आमदार आहेत त्यांचा या सर्व गोष्टींना पाठपुरावा चालू होता आणि निश्चितच त्यांचं नाव देखील काही दिवसात डिक्लेअर होईलच। एवढं करून सुद्धा आंदोलन मोर्चे एवढं करून सुद्धा असणारं प्रशासन हे प्रशासन झोपलेलं आहे आणि यांना जर समजा एवढं करून बी त्यांच्यावरती परिणाम झाला नाही तर प्रशासनाला नागरिकांनी विश्वास ठेवून मोठ्या आशेने यांना या ठिकाणी त्यांचे जे स्थानिक प्रश्न असतात ते मांडण्यासाठी यांना खरं तर नगरसेवक म्हणून जनतेने निवडून दिलेला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर यांनी फक्त जनतेचा खेळखंडोबा केलेला आहे। आज पुनवळेच्या ज्या भूखंडाला खरं तर सर्व सत्ताधाऱ्यांनी विरोध करायला पाहिजे होता। राष्ट्रवादी हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, खरं तर राष्ट्रवादीने हा मोठा विरोध करायला पाहिजे होता, परंतु नेहमीप्रमाणे आपली बी टीम असले तर राष्ट्रवादीने देखील त्यांना उघडझाप केली। खरं तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचं झालं तर तातवडे येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे खरं तर 2013 साली GR आला होता की आणि त्यामध्ये असं स्पेसिफिक लिहिलेलं आहे की बाबा आपण ही शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करावी म्हणून। 2013 ते आता 2026 चालू आहे, तब्बल 17 वर्ष। या 2009 साली ज्यावेळेस तातवडे महानगरपालिकेत आलं 2009 ते 2026 तब्बल 17 वर्ष आलं, परंतु जिल्हा परिषदेची शाळा आजपर्यंत यांनी वर्गीकरण करावी असं यांच्या मनात देखील येत नाही। तिथले जे गोरगरीब विद्यार्थी असतात आजही त्यांना ज्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत ज्या सुखसुविधा मिळतात खरं तर ते त्या ठिकाणी वंचित राहतात। आणि आपण जर पाहिलं तर आमचा प्रमुख मुद्दा दापोडी येथील जे सर्वे नंबर 16 आणि 17मध्ये जे प्लेइंग ग्राउंडचं आरक्षण आहे क्रीडांगणाचं, गेली अनेक वर्ष झालं ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे, परंतु महानगरपालिकेकडनं ते कोणत्या तरी खाजगी संस्थेला देण्यासाठी कोणत्या तरी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी खरं तर हा डाव चाललेला आहे। आमची तुमच्या सर्वांमार्फत एकच माफक मागणी आहे, मी असेल आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आमदार साहेब गौतम भाऊ चाबुकस्वार, आमचे तुषार भाऊ नवले, आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने एक मागणी आहे की हे जे अशा प्रकारचे भूखंड जे असतील जे आपण महानगरपालिका खाजगी संस्थांना देतात तर पिंपरी चिंचवडचं हे खाजगीकरण करू नये, कारण त्यातून गोरगरीब लोकांची आशा हा भ्रमनिरास होत आहे। संभाजी महाराजांचा त्यालाच पुन्हा एक
माझ्या आधी या ठिकाणी बऱ्याच लोकांना सांगितलेले आहे की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वारंवार तेच काम दिलं जाते. त्याबद्दल आम्ही पालिकेतनं माहिती घेतोय. ज्या दिवशी संपूर्ण माहिती मिळेल त्या दिवशी निश्चितच त्यावरती देखील आम्ही प्रतिक्रिया देऊ. कासारवाडीतला पण एक भूखंड आणि कोर्डीतला मी सांगितलं ना, महानगरपालिकेकडनं सध्या महानगरपालिकेने एक बोर्ड लावा की सदर आरक्षण हे आम्ही ह्याच्या खाजगीकरणासाठी देत आहोत. तर ज्या ज्या संस्थांना यांचा लाभ घेण्यात खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाठीच बदलायला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेऐवजी इथं असं यांनी दुकान उघडल्यागत केलेलं आहे किंवा आमचे जे आरक्षित भूखंड आहेत ते आम्ही भाडे तत्वावरती देत आहोत म्हणून. आणि ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या मोठमोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी यांचा त्वरित